नमस्कार मंडळी. मुंबईतल्या चाकरमानी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आठवडाभर ऑफिसच्या कामामध्ये धावपळ केल्यानंतर आजचा शनिवार आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं. आज आपण जात आहोत खाडीमध्ये मच्छी पकडायला. आज माझ्यासोबत माझी गँग पण आहे आणि माझे मित्र आणि माझ्या काकांचा मुलगा आहे. तर आज बघूया किती मच्छी मिळते, की रिकाम्या हाती यावं लागतंय. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आज आम्ही पूर्ण तयारीनिशी आलोय. मच्छीचं जाळं आणि पाक घेतला आहे. भरती ओहोटीचा अंदाज घेऊन आज आम्ही ताजी मच्छी पकडणार आहोत. घरून निघाल्यावर वाटेतच ही छोटीशी नदी लागते. पावसाळ्यात या नदीचं रूप बघण्यासारखं असतं. निसर्गाचं हे रूप पाहूनच मन कसं प्रसन्न होते. फायनली मित्रांनो, आम्ही खाडीवर पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता माहोल एकदम जबरदस्त आहे. आमचा शिवम तर माझ्याही आधी पाण्यात उतरलाय आणि त्याने पाक टाकायला सुरुवात केली आहे. आता मी सुद्धा पाण्यात उतरतोय. हे माझं जाळं घेऊन मी खाली निघालोय. पाणी खूपच थंड आहे, पण ताजी मच्छी हवी असेल तर एवढं करावंच लागेल. आज बघूया किती मच्छी सापडते. मित्रांनो, एका जागी जाळं टाकून झाल्यावर आम्ही दुसऱ्या स्पॉटवर गेलो. तिथे पाणी थोडं जास्त होतं आणि जाळं ओढताना आमची चांगलीच ओढाताण झाली. आम्ही तिघेही पूर्णपणे भिजलो होतो. त्यामुळे मोबाईल खराब होऊ नये म्हणून आम्हाला काही भाग शूट करताच आला नाही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जाळ्यात बारीक मच्छी खूप अडकली आहे. पण आता बराच उशीर झालाय. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतलाय. आम्ही एक-एक मासा काढत बसण्यापेक्षा डायरेक्ट हे जाळं असंच गुंडाळून घरी नेणार आहोत. मित्रांनो, आमचा फक्त मासे पकडण्याचा प्लॅन नव्हता, तर आज खाडीच्या काठी फिश तंदुरी पार्टी करण्याचा सुद्धा बेत होता. आम्ही घरून निघतानाच माशी, मीठ आणि घरगुती मसाला सोबत घेऊन आलो होतो. हा बघा आमचं स्वरूप. मासे पकडून झाल्यावर आता तो तयारीला लागलाय. मंडळी, आता आली खरी मजा. बारीक मच्छी तर मिळालीच होती. पण जाळं नीट तपासल्यावर आम्हाला त्यात ही बघा, एक मोठी मच्छी सापडली आहे. आता खरी कामाची वेळ आली आहे. जाळ्यातून मासे बाहेर काढल्यानंतर आता आपला शिव मच्छी साफ करायला बसलाय. एकदा की मच्छी स्वच्छ झाली की मग आपला स्वरूप यावर स्पेशल मसाला लावणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वरूपने मच्छीला एकदम झणझणीत मसाला लावला आहे. मसाल्याचा सुगंध आत्तापासूनच सुटलाय आणि इकडे बघा आम्ही आग सुद्धा पेटवली आहे. आता ही ताजी मासे या विस्तवावर भाजली जाणार. मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वरूपने मच्छीला एकदम झणझणीत मसाला लावला आहे. मसाल्याचा सुगंध आतापासूनच सुटलाय आणि इकडे बघा आम्ही आग सुद्धा पेटवली आहे. आता ही ताजी मासे या विस्तवावर भाजली जाणार. हॉटेलच्या तंदुरीला सुद्धा मागे टाकेल अशी चव आज मिळणार आहे. आपली मच्छी आता एकदम मस्त प्रकारे शिजलेली आहे असं वाटतंय. अक्षरशः तोंडाला पाणी सुटलंय. मच्छी झाल्यानंतर पहिल्या शिवमने फिश तंदुरी टेस्ट केली आणि त्याची रिॲक्शन वरूनच कळते मच्छी किती टेस्टी झाली होती. तर मंडळी, मच्छी खाऊन झाली आहे आणि तृप्त मनाने आम्ही घराकडे निघालो आहोत. घरी जाताना आम्ही पुन्हा त्याच नदीवर आलो. समोर बघा किती विलोभनीय असं सूर्यास्त होते. तर मित्रांनो, असा होता आमचा मुंबईचा तापमान टीमचा आजचा दिवस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.